नमस्कार, मी भारती. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 3 इंचाची बाही कटिंग करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर बघा मी न्यूजपेपर घेतलेला आहे. तर आपल्याला 3 इंचाची बाही कटिंग करून घ्यायची आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला सरळ कापड आपल्याला करून घ्यायचं आहे. जसं की आपल्याकडे कापड आहे तर बरोबर सरळ अशी रेषा आखून घ्यायची आहे. तर बघा आता ब्लाऊजची उंची 3 इंच आहे. तर आपल्याला इथं किती घ्यायचं आहे? 4.25 इंच. जसं की या साईडनं आपलं पाऊण इंच जाणार आहे. सॉरी, पाऊण भाग आणि ह्या साईडनं आपलं अर्धा इंच जाणार आहे. तर आपल्याला किती घ्यायचं आहे? 4.25 इंच. तर 3 इंच आपली बाहीची लांबी आहे. तर आपल्याला 4.25 इंच घ्यायचं आहे आणि अर्धा इंच ह्या साईडनं जाणार आहे. पावभाग ह्या साईडनं आपला जाणार आहे. तर बघा इथून आपण 4.25 इंच घेतलेलं आहे आणि इथं मार्जिन करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथून सरळ रेषा अशी ओढून घ्यायची आहे. तर बघा अशी सरळ रेषा ओढली. त्याच्यानंतर आपल्याला इथून कॅप फाईट काढून घ्यायचा आहे. तर बघा मी इथं आपल्याला लहान बाही आहे तर आपल्याला 2.5 इंचाचं इथं काढून घ्यायचं आहे कॅप फाईट. तर बघा मी 2.5 इंचावर इथं मार्जिन करून घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा इथून पण आपल्याला अशी रेषा ओढून घ्यायची आहे. आता आपलं 6.5चा मुंडा आहे. तर आपल्याला इथून 6.5 इंच इकडे असं तिरशी बघा इथून आपल्याला असं तिरशा क्रॉसमध्ये आपल्याला इथं मार्जिन करून घ्यायचं. तर मी इथं 6.5चा मुंडा घेत आहे. तर बघा इथं 6.5चा मुंडा घेतला तर इथं आपल्याला मार्जिन करून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन एक्स्ट्रा 1.5 इंच घ्यायची आहे. तर आपल्याला इथं 1.5 इंच मार्जिन करून घ्यायची आहे. आता आपला दंडघेर आहे 5 इंच. तर बघा इथं 5 इंच येत आहे. तर आपण इथं इथं मार्जिन केली आणि बघा इथून हा भाग असा मिळवून घ्यायचा आहे इकडे आणि आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. तर मी इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत आहे आणि इथं अशी रेषा आखून घेत आहे. जर की आपण अस्तरचं ब्लाऊज पीस कट करत आहोत तर आपल्याला पाऊण इंच घ्यायचं आहे. 1 इंच, पाऊण इंच आणि जर की आपण साधं ब्लाऊज पीस कट करत आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच तुरपाईमध्ये जाण्यासाठी लागणार आहे. तर आपल्याला इकडे 1.25 इंच वाढवून घ्यायचा आहे आणि इकडे अर्धा इंच लागतो. तर आपल्याला 1.25 इंच ह्या साईडने वाढवून घ्यायचे आहे. तर हे आपण जसे की अस्तरची बाही कटिंग करत आहोत तर अस्तरच्या बाहीच्या कटिंगमध्ये आपल्याला पाऊण इंच वाढवून घ्यायचा आहे. आता बघा इथून आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे. तर बघा इथून मी 1 इंच घेत आहे. आता इथून मी 1 इंच घेत आहे. तर आता बघा इथून मी बाहीला आकार देत आहे. बघा ही झाली आपली, हा झाला आपला, जसे की हा झाला बॅक साईड आपण आणि फ्रंट साईडला आपल्याला इथून पाऊण इंच घ्यायचा आहे. तर बघा मी इथून पाऊण इंच घेतलं आणि फ्रंट साईडनं असा आकार द्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही. तर बघा प्रॉपर अशी आपली बाही 3 इंचाची तयार झालेली आहे. तर आपण पूर्ण उंची घेतलेली होती. आपल्या बाहीची उंची आहे 3 इंच. तर आपल्याला त्याच्यामध्ये पाऊण इंच वाढवून घ्यायचा आहे. तर 4.25 इंच घेतलेली आहे आणि मुंड्याचा भाग 6.5 इंच. तर बघा असा मुंडा मोजून घ्यायचा आणि 6.5 इंच घ्यायचा आणि कॅप फाईट आपल्याला इथून काढून घ्यायची आहे. जसं की लहान बाही आहे तर मी इथं 2.5 इंच घेतलेला आहे. 2.5 इंचच घ्यायचा आहे आणि जसं की आपलं मोठं साईजचं असलं तर आपल्याला कॅप फाईट वाढवून घ्यायचं असते. तर लहान साईजची आहे तर मी इथं 2.5 इंच घेतलेला आहे. आता बघा आपण बाहीची कटिंग करून घेत आहोत. तर बघा अशी आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. जसं की आपण मोठ्या साईजची बाही कटिंग करत आहोत तर आपल्याला कॅप फाईट वाढवून घ्यायचं असते, मुंडा पण वाढवून घ्यायचा आहे, सगळं साईज वाढवून घ्यायचं आहे. तर हे 7 चौक 28 साईजची बाही मी करून घेतलेली आहे. 7 चौक 28 जरी की आपल्याला 30 साईज पर्यंत चालू शकते, त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढू शकते. तर बघा 6.5चा मी मुंडा घेतलेला आहे तर 7 चौक 28 साईजची बाही आहे. तर हा भाग आपल्याला फ्रंट भागला जोडावा लागतो. तर हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा प्रॉपर अशी आपली बाही तयार झालेली आहे.
तर आपण डबल कापड घेतलं याच्यामध्ये, तर डबल आपली बाही तयार होते. आता आपण जेव्हा शिलाई स्टिचिंग करतो तर आपल्या लक्षात नाही येत, तर आपल्याला इथे छोटे छोटे असे कट लावून घ्यायचे. तर बघा मी इथे कट लावून घेतलेला आहे आणि असे आपल्याला जेव्हा आपण जोडतो तर हा भाग आपल्याला इथून जोडून आणि शोल्डरवर जोडून घ्यायचा आणि हा भाग फ्रंटला आणि हा भाग मागच्या साईडला जोडून घ्यायचा आहे. तर बघा आता आपल्याला डबल स्लीव्स कटिंग करून घ्यायचे आहे. जसं की आपल्याकडे कापड आहे तर आपण जसं तुरपाईमध्ये ठेवत नाही, जसं की अस्तर आहे आपलं, तर अस्तर जसं की मेन आपण जोडून घेतो, तर आपल्याला मेन जोडून घेतो अस्तर आणि ब्लाउज पीस. तर जसं आपल्यापाशी साधं ब्लाउज पीस आहे, साधं ब्लाउज पीस आहे तर आपल्याला तुरपाई करायची नाही आणि डबल आपल्याला अशी स्लीव जोडून घ्यायची आहे. तर डबल कापड घ्यायचं आहे. तर ते स्लीव कशी कटिंग करायची, तर बघा आता आपण पाहू. तर आपल्याकडे डबल कापड आहे, तर मी न्यूजपेपर घेतलेला आहे. तर बघा आपल्याकडे डबल डबल जेव्हा आपण कापड घेतो तर त्याच्यामध्ये एकच स्लीव कटिंग होते आणि याच्यामध्ये जर आपण 4 भाग घेतले, 4 पदरी, तर त्याच्यामध्ये 2 स्लीव्स तयार होतात. तर बघा आता मी डबल कापड घेतलेला आहे. एक्झाम्पल मी डबल कापड घेतलेला आहे. आता आपल्याला डबल म्हणजे इथं आपल्याला तुरपाई करायची काहीही गरज नाही जर आपण असं डबल कापड घेतलं तर. आता आपल्याला डबल डबल स्लीव्हची कटिंग करून घ्यायची आहे. तर अशी एक फोल्ड करून घ्यायची आहे. तर बघा मी 3 इंचाचीच करून घेत आहे. तर 3 इंचाची आपल्याला डबल स्लीव कटिंग करून घ्यायची आहे. तर इथून आपल्याला बघा 3 इंच घेतलं, इथून 3 इंच घेतलं आणि इकडे आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. तर बघा मी इथं अर्धा इंच वाढवून घेत आहे आणि इथून कॅप पाईट घेत आहे. बघा इथून 2.5 इंच. मी 2.5 इंच घेतलं. इथून आपल्याला अशी रेषा ओढून घ्यायची आहे आणि आता बाहीचा आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे. तर मुंडा आहे 6.5 इंच. तर बघा इथं 6.5 इंच घेतलं, 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली. तर बघू शकता 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली आणि दंडगीर घेतला आहे 5 इंच. शिलाई मार्जिन घेतली आहे 1.5 इंच. आता इथून आपल्याला अशी रेषा आखून घ्यायची अशी क्रॉसमध्ये आणि इकडे पण आपल्याला अशी रेषा आखून घ्यायची. आता आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. तर बघा इथून पूर्ण 3 इंचाची बाही घेतलेली आहे आपण, अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. तर बघा इथून 3 इंच घेतलेली आहे बाही आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. आता आपल्याला इथून बाहीचा आकार द्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने बघा इथून अशा पद्धतीने आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे आणि आतल्या बाजूने आपल्याला अर्धा इंच पाऊण इंच घ्यायचं आहे. तर मी इथं पाऊण इंच घेत आहे आणि आतल्या बाजूने आकार देत आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचे आहेत. खूप छान अशी बाई तयार झालेली आहे. एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा. खूप छान अशी डबल स्लीव्स खूप छान अशी दिसते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर बघा आता आपली बाही पूर्ण तयार झाली. आता मी कटिंग करून घेत आहे. तर बघू शकता इथं आपल्याला ना तुरपाईची गरज आहे आणि नाही जॉईन करण्याची गरज आहे. तर आपल्याला अशी स्लीव्स तयार करून घ्यायचे आहे. जसं की आपल्यापाशी साधं ब्लाउज पीस आहे, तर आपण साधं ब्लाउजवर ही स्लीव जोडू शकतो. तर बघा आता हा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण साधी स्लीव कटिंग केली आहे, डबल स्लीव्स कटिंग केली आहे. असं पण हा पण फॉर्म्युला एकदा ट्राय करून बघा. खूप छान अशी बाही दिसते आणि मेघा बाई सारखी आपली बाही तयार होते. तर बघू शकता तुम्ही खूप छान अशी बाही तयार आहे. तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा.